वैदू फारच शिव्या देते. मी त्यांना बोलेन मी काकीने शिव्या नाही दिल्यात, मी काकीनं बोलली फक्त. जर तुम्हाला असं मी बोलली तर तुम्हाला कसं वाटतं? तर असं नॉर्मल वे मध्ये मी तिचा व्हिडिओ काढला आणि असं सहज पोस्ट केलं नॉर्मली. पण ते रातोरात इतकी फेमस झाली, तिचे ते लोकांनी मीम्स बनवलेत. माझ्या मैत्रिणी बोलले की तू फेमस झाली. मी बोलली आता किती वेळा विचाराल मी फेमस झाली. फेमस तर आहेच ना मी. पण मोठेपणी काय व्हायचं तुला? डॉक्टर, इंजिनियर काहीतरी व्हायचं असेल ना? काय आई मोठं बोला ना. काय काय? मी तर मेकअप आर्टिस्ट आहे ना. हां मी पण मेकअप आर्टिस्ट. अच्छा, म्हणजे काकी ज्या करणार ते तू करणार. हां टीव्हीवर दिसल्यानंतर युट्यूबला तू फेमस झाली एवढी, मग त्याची पार्टी? त्याची पार्टी दिवाळीच्या नंतर. काकीने मला फेमस केले आणि काकी स्वतः फेमस झाले. अच्छा, काकी स्वतः फेमस झाल्या. मागील काही दिवसांपासून जेव्हा आपण इंस्टाग्रामवर रील स्क्रोल करतो तेव्हा एक मुलगी सातत्यानं समोर येते जी प्रचंड व्हायरल झाली आहे. ती मुलगी आपल्यासोबत आहे. तिचं नाव आहे वैदेही मोरे, जिला वैदू म्हणून सगळे आता ओळखत आहेत. आणि ती आज आपल्यासोबत गप्पा मारणार आहे, कारण तिच्या गप्पा इतक्या व्हायरल झाल्यात की विचारता सोय नाही. बरोबर ना वैदू? हां हां. हां आणि वैदूसोबत काकीसुद्धा फेमस झाल्यात. म्हणजे महाराष्ट्रात आता काकी म्हटलं की काकी कोण, तर त्या या काकी आहेत. त्यांचं नाव आहे प्रतीक्षा भाटिया. आता मला हे समजून घ्यायचं आहे की कोणी कोणाला व्हायरल केलं. तर आधी आपण प्रतीक्षा भाटियांकडे जाऊयात. मी जसं म्हटलं की काकी, वैदूची काकी. काकी मला सांगा कसं काय हे झालं आणि इतकी फेमस कसे झालात तुम्ही दोघी? ॲक्च्युली ही जे म्हणजे आज 1 महिना पूर्ण होणार आहे जेव्हा ती माझ्याकडे फर्स्ट टाइम आली होती मांजरचं पिल्लू साठी. तिला मांजरचं पिल्लू हवं होतं. ती आणि तिचे ते 2 फ्रेंड होते, धनु, काव्या. त्या आले आणि तिला ती मांजर हवी होती, पिल्लू हवं होतं. कसं म्हणजे ती सांभाळणार, त्यांना कसं ते खाऊ देणार, जेवण देणार. मग ते तिचं ते जे बोलणं होतं ना, त्यामुळे ते मला इतकं आवडलं. ती खूप मॅच्युअरली एक्सप्लेन करत होती सगळ्या गोष्टी आणि थोडं फनी पण होतं. तर मी सहज असं नॉर्मल वे मध्ये मी तिचा व्हिडिओ काढला आणि असं सहज पोस्ट केलं नॉर्मली. पण ते रातोरात इतकी फेमस झाली, तिचे ते लोकांनी मीम्स बनवलेत. तर मी सुद्धा खूप शॉक आहे आणि हॅपी पण आहे की तिला इतकं ॲप्रिशिएट करतात ते लोक. तर असं आमचं ते. आणि मग ती रोज यायला लागली माझ्याकडं. मग रोज तिचे नवीन नवीन किस्से, असं झालं तसं झालं, काकी असं झालं. मग मी ती आणि ती कहाणी खूप बनवती. काही म्हणजे काही खरं असतं, काही खोटं असतं, काही फेक असतं. पण ते लोकांना आवडतं ते ऐकायला. त्याच्यामुळे म्हटलं जाऊ दे आपली काकी काकी म्हणून ते महाराष्ट्रामध्ये वैदूची काकी म्हणून मी फेमस झाली. तिचं माझं काही नातं नाही आहे. ती माझ्या इथं माझं जे सलॉन आहे ना शेजारी, ती राहते बिल्डिंगमध्ये. सहज ती आली आणि आता ती सेकंड मुलगी सारखी आहे ती माझी छोटी मुलगी. काकी बोलतात तू कधी कधी खरं खरं सांगते, कधी कधी खोटं खोटं सांगते. काय खरं खरं सांगते आणि काय खोटं खोटं सांगते? खरं खरं काय सांगते मला सांग. आणि ते ठुसू ठुसू काय ते? आणि ते माझे फ्रेंड मला बोलतात. मी त्यांना बोलले तुम्ही काकी हे लोक ठुसून ठुसून खातात. नाही पण कधी खातात ठुसू ठुसू? पण मला असं मला कळलं की वैदू ठुसू ठुसू खाते. नाही ते लोक खातात. पण कधी खातात काय सांग ना सगळं. जेव्हा त्यांना भूक लागते ना तेव्हा ते लोक दोन्ही हाताने जेवण ठुसून ठुसून खातात. तुझे मित्र? हां फ्रेंड्स. ओके, मित्र नाही फ्रेंड्स. आणि वैदू कशी खाते? मी आहे हा, ती कशी खाते? एका हाताने, 2 हाताने? 2 हाताने. दोन्ही हाताने खाते वैदू? नाही मी एक हाताने खाते, ते दोघं दोन्ही तू हाताने. नाही सांगत का त्यांना? तू काय सांगते त्यांना कसं खायचं? मी बोलली एक हाताने, ते बोलले मी तर 2च हाताने खाणार. मग तू शिवाय नाही घालत? नाही, हा? त्यांची मम्मी असते ना, हा. कणकरताई मम्मी बोलते की महापोरगीच्या बारेत काय पण नको बोलू. अच्छा, त्यांची आई बोलते का तुला? हां त्या दिवशी रात्री खूप मारलं तिला. तू? नाही हा. त्यांच्या मम्मीने बाहेरच मारलं ग्राउंडमध्ये. अच्छा, मग तू आता काय पार्टी देणार आहे त्यांना मारल्यानंतर? त्यांना नाही देणार, जे फोटो काढतात माझे त्यांना देणार आणि तुम्हा सगळ्यांना देणार. अच्छा, आम्हाला पण देणार पार्टी? हां कधी पार्टी तुझी? मग आम्ही यायचं? दिवाळीच्या नंतर. बापरे, उशीर आहे. अशात नाही, आता लगेच नाही देणार? नाही टीव्हीवर दिसल्यानंतर युट्यूबला तू फेमस झाली एवढी, मग त्याची पार्टी? त्याची पार्टी दिवाळीच्या नंतर. बापरे, मग वेळ लागेल. बरं काय पार्टीमध्ये काय आहे? जेवायला काय असणार आहे? बिर्याणी,
आणि केक पेढे सगळं काय मलाच नाही माहिती. अरे मलाच नाही माहिती कसं काय, तूच देणार आहे ना पार्टी. हां मग मला नाही माहिती. शाळेत काय, आता शाळेत काय म्हणतात तुला? शाळेत बोलतात फेमस झाली वैदू तुम्ही वाली. टीचर लोक पण बोलतात, प्रिन्सिपल मॅडम माई बोलते, ट्युशन टीचर सगळे लोक वैदू फेमस झाली. मी बोलली ते शिवनं ते शिवी नाही दिली का, मी शिवी नाही दिली. मी बोल काकी तुम्हाला जर मी बोलली मग तुम्हाला कसं वाटेल असं बोलली मी. त्याच्यामुळे फेमस झाली तू? हा, मला नाही पण फेमस कशामुळे झाली ते तर सांग मला. फेमस काकीने मला, मी बोलत राहिली छान छान गोड गोड बोलते गोड गोड कोण बोलतो? तू तिखट पण बोलते. हां मी बोलत राहिली म्हणून काकीने फोटो काढले आणि मग इंस्टाग्रामवरती टाकले. मग सगळे मग काकी बोलली मी वैदू फेमस झाली म्हणून. मग आता काय शाळेमध्ये काय सत्कार बित्कार झाला म्हणे? नाही झाला. नाही मग काय मॅडम काय बोलल्या, उद्यापासून येऊ नको शाळेत, आता रील्सच कर? जाणार हा? नाही येणार हा? स्कूलमध्ये जाणार ना. जाणार आहे ना? हां मला वाटलं फेमस झाली आता शाळेत जायची काय गरज आहे. मी जाणार शाळेत. बरं, काय म्हटलं मॅडम, काय म्हटल्या, तुझी मैत्रिणी काय म्हटल्या? माझ्या मैत्रिणी बोलले की तू फेमस झाली. मी बोलली आता किती वेळा विचाराल मी फेमस झाली, फेमस तर आहेच ना मी असं बोलली. अच्छा, फेमस आहे. बरं मला सांग, डब्यात काय खाते? डब्यात काय नेलं होतं आज? मी डब्बा नव्हता, अच्छा, फक्त पाणी. पाणी पिते रोज? हां कसं काय? पुरं पाणी गटगट पिते. गटगट? हां पुरी बॉटल संपून जाते. आणि डब्यात काय जेवण नाही करत? जेवण नाही. घरी मम्मी जेवण करते, स्कूलमध्ये जेवण कसं असेल टीचरला पोरं शिकवतात. टीचरला पोरं शिकवतात? हां काय काय शिकवतात? नाही टीचर पोरांना शिकवते. अच्छा अच्छा. बरं घरी काय म्हणतात मग आता, आई बाबा काय म्हणतात? आई काय म्हणते आधी सांग मला. मम्मी ना मम्मी म्हणते तुला जे आता पाहिजे ते मला बोल, मी घेऊन देईन, तुझी इच्छा पुरी करीन. बापरे बापरे, काय इच्छा आहे तुझी मग? माझी इच्छा आहे मला मम्मीला काही मी गिफ्ट देऊ आणि मम्मी मला बोलेल जे तुला पाहिजे ते घे. 100 रुपयाचं. फक्त 100 रुपयाचं? 100 रुपयाचं जे मला काही गिफ्ट पाहिजे ना, नाही तर त्यात 100 रुपये घेतलं असतं, मम्मीला परत गिफ्ट आणलं असतं. मम्मी बोलली मला इतकं गिफ्ट नको आणू, तुला जे घ्यायचं ते घे. नाही पण आता तू देणार आहे का मम्मीला गिफ्ट? मम्मी देणार आहे तुला? मी मम्मीला देणार गिफ्ट आणि मग मी मम्मीला गिफ्ट दिल्यावर मम्मी मला देणार. अच्छा, म्हणजे दोघंही एकमेकांना देणार. तुझी इच्छा काय पण आता, इच्छा पूर्ण करणार आहे ना तुझी आई, काय बोलली ना तू? मी मम्मीला बोलले माझी इच्छा आहे मला कुठं फिरायला ने, कुठं तरी मॉलमध्ये, स्विमिंग पूलला, आणि कुठं. तुला कुठं आवडतं जायला? मला स्विमिंग पूल. स्विमिंग पूल पोहता येते का? हां. अच्छा, काल गेलती ना? ते पण काय तिथे पण ठुसू नाही मग असं खाली जाते आणि बॅक फ्लिप मारते. अरे बापरे. बरं पप्पा काय म्हटले मग? पप्पा बोलले तुला एक दिवशी स्विमिंग पूलला नेणार. मग आम्हाला नेलं. कुठं नेलं होतं आपल्याला? स्लायडिंग खूप सारे होतं. अरे बापरे. हा रिसॉर्टला नेलं होतं. क्या बात आहे. आणि आम्ही पण काकीने पण आम्हाला नेलं होतं. कासारदेवमध्ये स्विमिंग पूल आहे ना तिकडं. मग आम्हाला नेणार आहे की नाही सगळ्यांना? नेलं नाही. हा, नेणार. आम्हाला नेणार आहे. हां. बरं आता काय तुला मोठेपणी काय व्हायचं, तू काय ठरवलं? का व्हिडिओज करत राहायचे आता तुझ्या स्टोऱ्या आणि हे? काकी व्हिडिओ काढते ना तशी मोठी होऊन बनणार आहे. काय व्हिडिओ काढत बसणार? असेच व्हिडिओ आता कंटिन्यू करणार? पण मोठेपणी काय व्हायचं तुला? डॉक्टर, इंजिनियर काहीतरी व्हायचं असेल ना? काय आई मोठे होऊन बोला ना. काय? मी तर मेकअप आर्टिस्ट आहे ना. हां मी पण मेकअप आर्टिस्ट. अच्छा, म्हणजे काकी ज्या करणार ते तू करणार? हां. पण फेमस कोणी कोणाला केलं हे सांग ना मला. फेमस काकीने मला केलंय. का तू काकीला केलं? काकीने मला फेमस केले आणि काकी स्वतः फेमस झाले. अच्छा, काकी स्वतः फेमस झाल्या?
अच्छा, म्हणजे त्यांना स्वतः फेमस व्हायचं म्हणून तुला फेमस केलं. हम्म. अरे बापरे. पण आता काय लोकांना सांगणार तू फेमस झाल्यानंतर? काय बघा म्हणणार आहे की नाही व्हिडिओ तुझे, का नाही बघायचे? बोल आम्ही नाही बघायचे, तू शिव्या देते म्हणून बघायचे ना व्हिडिओ. बघा. हा? काही लोक बोलले की वैदू फारच शिव्या देते. मी त्यांना बोलले मी काकीनं शिव्या नाही दिल्यात, मी काकीनं बोलली फक्त. जर तुम्हाला असं मी बोलली तर तुम्हाला नाही, कसं बरोबर. वाटेल? नाही नाही, पण तू शिव्या नाही दिल्या. नाही, काकीनं शिव्या व्हिडिओ का बघायचे लोकांनी? हे लोक तुझी व्हिडिओ का बघतात? तू सांग ना, तुला काय वाटतं कशामुळे बघतात व्हिडिओ? कणकर मी छान बोलते म्हणून ते लोक सगळे लोक मला लाईक करतात आणि व्हिडिओ बघतात. गिफ्ट पण आले, मी असं ऐकलं तुला त्या व्हिडिओमुळे. काय काय गिफ्ट आले? कलरची पेटी मोठी, स्केच पेन कलर्स, पेन्सिल कलर्स, वॉटर कलर्स, बापरे बापरे खूप, आणि ट्यूब कलर्स बापरे. आणि चॉक सारखे कलर्स असतात ना, फक्त कलर झाले, बाकी काही नाही आलं? आले. युनिकॉर्नवालं, हा, हां, युनिकॉर्नवाली एक बॅग आली, हा. छोटीशी कुत्ता न्यायला, आणि एक कुठं बॅग न्यायला? नाही, हा, कुठे नाही आलं? हां, काय पण मेकअप त्याच्यात ठेवायला, आणि एक बॅग ट्युशनची बॅग आली, कॉम्पॉक्स बिनपॉक्स सगळं आलंय. क्या बात आहे. म्हणजे आता तुला काही घ्यायची खरेदी करायची गरजच नाही आई बाप्पांना, सगळं आलं तुला. मग आता काय काय पाहिजे तुला? आता का सगळंच मिळालं? सगळेच मिळालं, हा? सगळेच मिळालंय. मग अजून काही पाहिजे नाही तुला? पाहिजे, पण मला माहिती नाही काय घेऊ. अच्छा, काय करू माहिती नाही. हम्म. पुन्हा एकदा आपण काकींकडे जाऊया. पुढे काय आहे, म्हणजे तुम्ही असेच व्हिडिओ करत राहणार? काय तुमचं काय, म्हणजे सहज झालं, ती व्हायरल झाली? ती ॲक्च्युली सहज झाली व्हायरल, आणि प्रयत्न असे आहेत माझे की जर ती चांगली बोलेल तर म्हणजे लोकांना पण म्हणजे ते वेट करतात की तुम्ही काहीतरी टाकाल, नवीन स्टोरी असते तिची, आणि तिचं काही ना काही नेहमी डेली काही ना काही नवीन स्टोरी असतेच. तर असं आहे की बाबा थोडं लोकांना पण ते एंटरटेनमेंट, आणि लोकांना ते वैदू मी असं आहे की त्यांना मी विसरू नाही देणार. मी आणि काकी, म्हणजे जी काकी फेमस झाली वैदू आहे, माझं असेल की मी त्यांना एंटरटेन करत राहावं. तर बघू आता ते कुठपर्यंत होत आहे काय. काकींना व्हिडिओमध्ये घेत नाही तू? हा, हे बरोबर नाही. वैदू स्वतः फेमस होते आणि काकीला मागे ठेवते. नाही, मग काकीनं पण घेत नाही. सोबत येणार आहे आता. त्यामुळे आपण छान गप्पा या वैदूशी मारल्या, आणि खरी वैदू आणि काकीची स्टोरी काय आहे हे आपण त्यांच्याचकडनं ऐकून घेतलेलं आहे. खरं वैदू, तुला खूप खूप शुभेच्छा. असेच व्हिडिओ करत राहा, अशा स्टोरीज सांगत राहा. आता काय अजून फेमस होणार आहे ना? त्याच्यामुळे वैदू आणि काकीची स्टोरी आपण बघितली, आणि तसं वैदू म्हटली की मी पण आता व्हिडिओ करत राहणार, आणि काकी म्हटल्या की वेगवेगळ्या स्टोरीज या त्यांच्या सोशल मीडियावर त्या टाकत राहतील, अपलोड करत राहतील, आणि त्यामुळे एक छान अशा गप्पा या वैदूसोबत झाल्यात. कॅमेरामॅन विनय राजभरसह मी वेदांत नेब, ABP माझा, डोंबिवली. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.